दोन्ही प्रश्नासाठी एकच सूचना आहे, राईट नाउन फॉर्म ऑफ. ओके, नाउन फॉर्म काय दिले पहा या ठिकाणी. स्ट्रॉंग. स्ट्रॉंग पाहिलं तर याची पार्ट ऑफ स्पीच काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, हा ॲडजेक्टिव्ह आहे. तर ॲडजेक्टिव्हपासून आपल्याला नाउन फॉर्म तयार करा म्हटलेला आहे. पर्यायाकडे व्यवस्थित पाहिलात तर स्ट्रॉंग आहे त्याला ER लावलेला आहे. हे होतं कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये, म्हणजे हे काही नाउन फॉर्म नाही आहे. ओके, या ठिकाणी EST पाहिलात तर पॉझिटिव्ह डिग्री आहे, ही पण काही त्याचं नाउन फॉर्म नाही आहे. तर आपल्याकडे पर्याय उरतात B आणि D. B आणि D मध्ये एक पर्याय योग्य उत्तर असू शकतं. तर याचं योग्य उत्तर आहे पहा, स्ट्रॉंग या शब्दाचं नाउन फॉर्म आहे स्ट्रेंथ. ओके, नेक्स्ट पहा, हीच सूचना आहे यासाठी पण. डाय या शब्दाचा नाउन फॉर्म काय होतं असं म्हटलेलं आहे, डाय. इथं पहा, डाईंग जर पाहिलं तर हे नाही आहे, फोर्थ फॉर्म म्हणजे ING फॉर्म आहे हे. देन डाईड हे V2 फॉर्म आहे. ओके, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे क्रियापदाच्या फॉर्ममध्ये आहे. आता राहिले प्रश्न डेथ अँड डेथी या दोन्ही पर्यायापैकी काय उत्तर असेल, तर डेथ हे या प्रश्नाचं उत्तर आहे.